कुरकुरीत डोसा म्हटलं की ते आठवतं रात्रभर ठेवलेलं फर्मेंटेशन. तर या ठिकाणी आपण फर्मेंटेशन न करता, पीठ न आंबवता, इनो सोडा न वापरता या ठिकाणी असा जाळीदार डोसा बनवलेला आहे. खायला एकदम टेस्टी आणि बनवायला एकदम साधा सोपा असा हा पदार्थ आहे. त्यामुळे तुम्ही तो मुलांना डब्यात देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये देखील बनवू शकता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप साऱ्या पौष्टिक तत्वांनी युक्त असा हा डोसा आहे. या ठिकाणी आपण रवा देखील वापरलेला नाही आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करू. या ठिकाणी आपण घेतलेले आहेत काळे चणे. तर पाहू शकता असे काळे हरभरे आपण या ठिकाणी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते. छान फुलून हे डबल झालेले आहेत. तर याला 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर रात्रभर आपण याला भिजवून घेतलेलं आहे. तर इथं हरभरे एकदम मस्त भिजलेले आहेत. सोबतच आपण या ठिकाणी तांदूळ देखील भिजत ठेवले होते रात्रभर. तर अर्धी वाटी तांदूळ आहेत आणि 1 ते 1.5 वाटी या ठिकाणी आपण काला चणा घेतला होता. तर या दोन्हीमधलं आता पाणी आपण काढून टाकूयात. तर दोन्ही साहित्यामधलं आपण पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. तर वाटण्यापूर्वी आपण याचं साहित्य मोजून घेऊयात. तर फक्त 1 वाटी या ठिकाणी भिजलेले आपण हरभरे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी तांदूळ आहेत. याला देखील आपण यामध्ये मिक्सरमध्ये टाकलेलं आहे. सोबतच थोडासा अद्रक आणि थोडीशी हिरवी मिरची आपल्याला यामध्ये टाकायची आहे. याने चव खूप मस्त लागते. थोडीशी कोथिंबीर देखील यामध्ये मी टाकलेली आहे. अर्धी वाटी पाणी टाकूयात आणि चवीनुसार मीठही लगेचच टाकून घेऊयात. आता हे सगळं साहित्य एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर मिश्रण आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे डोशाचं. तर बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं आपण याचं बॅटर बनवलेलं आहे. तर या बॅटरपासून तुम्ही डोसा, इडली किंवा ढोकळा देखील बनवू शकता. तर बघू शकता या ठिकाणी किती मस्त याचं बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे. यापेक्षा पातळ थोडंसं असलं तरी देखील चालेल, पण यापेक्षा घट्ट असू नये, नाहीतर डोसा हा लवकर उलटला जात नाही. आता डोशासाठी लागणारी चटणी बनवून घ्या. चटणी एकदम नवीन पद्धतीची आहे, एकदम मस्त अशी. या ठिकाणी खोबरं नसलं तरी देखील आपण या ठिकाणी बिना खोबऱ्याची चटणी बनवू शकतो. त्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा आपण कापून घेतलेला आहे आणि थोड्याशा तेलावरती याला परतून घ्यायचं. 1 2 ते 3 मिनटं कांदा गुलाबी रंग होईपर्यंत आपण परतून घेतल्यानंतर यामध्ये 4 चमचे आपल्याला भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत. सोबतच 2 चमचे आपण फुटाण्याची डाळ टाकलेली आहे. सगळं साहित्य 2 ते 3 मिनटं आपण छान तेलावरती परतून घेऊयात. या ठिकाणी शेंगदाण्यावरची साल मी काढलेली नाही आहे, तुम्ही या ठिकाणी ती काढून देखील घेऊ शकता. सोबतच 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी चटपटीत चव यावी आपल्या चटणीला यासाठी चिंच टाकलेली आहे. तुम्ही चिंचेऐवजी चटणी वाटताना दही देखील वापरू शकता. सगळं साहित्य व्यवस्थित आता या ठिकाणी 2 मिनटं भाजून घेतल्यानंतर हे साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडासा अद्रक देखील यामध्ये मिक्स करूयात. थोडासा लसूण देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. सगळं साहित्य भाजून झालेलं आहे आणि साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपण याला वाटून घेऊयात. ज्या मिक्सरमध्ये मी आपलं डोशाचं बॅटर वाटून घेतलं होतं त्याच मिक्सरमध्ये मी या ठिकाणी चटणी वाटत आहे. चवीनुसार मीठही टाकूया थोडंसं आणि अर्धी वाटी ते 1 वाटी पाणी टाकून आपल्याला छान असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. या ठिकाणी चटणी बघू शकता मस्त तयार झालेली आहे. छान अशी स्मूथ टेक्स्चर याचं बनलेलं आहे. तर बघा मस्त याचा रंग देखील आलेला आहे. तर अशी घट्टसर चटणी या ठिकाणी आपण बनवलेली आहे. यापेक्षा थोडीशी पातळ तुम्हाला हवी असेल तर यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता. तयार केलेला तडका आपण यावरती घालून घेऊयात. थोडीशी जिरे, मोहरी, कढीपत्ता, थोडासा हिंग आणि 1 सुकी लाल मिरची आपण या तडक्यामध्ये वापरलेली आहे. सगळं काही व्यवस्थित आता चटणीमध्ये मिक्स करून घेऊयात. तर ही चटणी तुम्ही डोसा, इडलीसोबत किंवा इतर पराठ्यांसोबत देखील खाऊ शकता. इतकी मस्त आणि झटपट बनणारी ही चटणी आहे. तर एकदम छान अशी ही चटणी तयार झालेली आहे. आता डोसे बनवायला घेऊयात. तर डोस्याचं बॅटर देखील आपलं एकदम परफेक्ट या ठिकाणी तयार झालेलं आहे. यामध्ये मी थोडंसं आणखीन पाणी टाकून याला पातळ करून घेतलेलं आहे. आता डोशाचा तवा गरम करून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवरती आपण एकदम कमी या ठिकाणी तवा गरम करून घेतलेला आहे, खूप जास्तही नाही. तर हे बघा थोडंसं तेल ग्रीस करून यावरती पाणी शिंपडायचं आहे. पाण्याची लगेचच वाफ झाली की समजायचं आपला या ठिकाणी तवा एकदम परफेक्ट गरम झालेला आहे. आता एका सुती कापड्याने पाणी पूर्णपणे आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता 1 ते 1.5 चमचा बॅटर आपल्या तव्यावरती टाकून घ्यायचा आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला याला गोल असं फिरवायचं आहे. गॅसची फ्लेम आपण मंदच ठेवलेली आहे. पूर्णपणे डोसा पसरवून झाला की गॅसची फ्लेम वाढवायची आणि सगळ्या बाजूनी तवा फिरवत छान असा डोसा सगळ्या बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा आहे.
तर या ठिकाणी बघू शकता मस्त असा आपला डोसा या ठिकाणी तयार झालेला आहे। त्यानंतर थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आहे आपल्याला। तर ब्रशच्या मदतीने या ठिकाणी तेल किंवा तूप तुम्ही लावून घेऊ शकता डोस्यावरती आणि हलक्याशा याच्या कडा या पद्धतीनं सुटायला लागल्या की डोसा पलटवून घ्यायचा आहे। तर पहा किती मस्त असा या ठिकाणी डोसा तयार होत आहे। या ठिकाणी आपण अजिबात पीठ आंबवलेलं नाही आहे आणि यामध्ये इनो सोडा देखील वापरलेला नाही आहे, तरी देखील बघू शकता याला किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि मस्त कुरकुरीत या ठिकाणी डोसा तयार झालेला आहे। याचा रंग देखील पाहू शकता तुम्ही किती सुरेख आलेला आहे। तर छान असा जाळीदार मस्त आपला डोसा या ठिकाणी बनलेला आहे। तर कधी संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला, भाजी पोळी तेच खाऊन जर बोर झालं असेल तर तुम्ही या पद्धतीनं असा झटपट आणि पौष्टिकतेने भरपूर असा हा तुम्ही डोसा बनवू शकता। त्यासोबत चटपटीत अशी चटणी देखील आपण तयार केली होती, ती देखील एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे, त्यामुळे ती देखील लवकर बनते, कमी मेहनतीमध्ये टेस्टी अशी दोन्ही रेसिपी आपल्याला भेटतात। तर एक डोसा या ठिकाणी तयार झालेला आहे। सेम प्रोसेसने आपण दुसरा देखील डोसा बनवून पाहूयात। गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि त्यानंतर तेल आणि थोडंसं पाणी लावून आपल्याला या ठिकाणी आता हा डोसा सेम प्रोसेसने एकदम हलक्या हाताने छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर तेल ग्रीस करून आपण हा देखील डोसा पलटवून घेऊयात। तर बघा मस्त या ठिकाणी दुसरा देखील आपला डोसा तयार झालेला आहे। मस्त याला देखील छान अशी जाळी पडलेली आहे, पाहू शकता तुम्ही। खूप साऱ्या पौष्टिक तत्वांनी असा आपला हा डोसा बनलेला आहे। फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपले हरभरे छान असे रात्रभर पाण्यात भिजले पाहिजेत किंवा मोड आलेले हरभरे असतील तर ते देखील तुम्ही या रेसिपीसाठी वापरू शकता। तर पहा याला देखील किती छान अशी जाळी पडलेली आहे। रेसिपी आवडली तर एक लाईक आणि शेअर नक्की करा, त्याने मला प्रोत्साहन भेटेल। शिवाय स्वाद आपल्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। तर कमी मेहनतीमध्ये या ठिकाणी एक पौष्टिक अशी रेसिपी, नाश्त्याचा प्रकार या ठिकाणी मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे, त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला ती नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे। तर यासारखे जाळीदार छान असे डोसे तुम्ही देखील बनवू शकता। तर चला पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट आणि खमंग रेसिपींसोबत, तोपर्यंत धन्यवाद।